काय झालंय? पायाला काय झालं कधीपासून दुखतंय? दुखलं का? झोप सर झोपान सर याच्या आधी कोणाला दाखवलं? किती दिवस झाले दुखतंय? लग्न चालतंय ना? लग्न चालतं ना? झोप सर त्यांना सांगा काय दुखतं कोणाला दाखवलं होतं. पडलंच नाही दाखल सरळ झोपाना. सरळ जाऊ सरळ काम शेती ना? जरा वय किती तुमचं? खरं बोलतं नाडी सही करा कमरेश पालतू नीली करा पालतू पूर्ण पालतू हातमान घ्या कोकणाची जुने हातमान घ्या तर ठेवा. दुखलं का इथं? एवढं इथं दुखतंय तिकडे बघा तुमच्या कमरामध्ये इथं 2 मणक्यामध्ये गॅप पडलेला आहे. आता या ठिकाणी गॅप पडून तुम्हाला झाले कमीत कमी 5 ते 10 वर्ष बरोबर. या ठिकाणी गॅप पडला म्हणून तुम्ही कधीतरी कमर आदळले असेल झटका बसला असेल आधी त्याला 5-10 वर्ष लागेल. पण याच्या आधी तुम्हाला फक्त कमरामध्ये टिच्च भरायचं चमक भरायची बरोबर. आता काय झालं तुम्ही एवढ्यामध्ये 6 महिन्यात 12 महिन्यात आहे ना वजन उचललं तर काहीतरी ते राहू द्या लागणार आहे आपलं बुजस तुम्ही काहीतरी वजन उचललं तर वजन उचलल्यामुळे त्याच्यातली मणक्यातली गादी असते ती फाटून बाहेर आल्यामुळे पायाची जी मेन नस आहे ती जबली गेली ब्लॉक झाली म्हणून कमरापासून तुमचा डावा पाय दुखतो जड पडतो रग लागते कळ लागते मग येतं का नाही येतं. आता याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. आता याचा जर कमरेचा MRI केला तरी स्पष्ट दिसेल. मी तुम्हाला डायरेक्ट चेक करून सांगितलं ही नस ब्लॉक झाली म्हणून तुम्हाला जास्त उभं राहता येत नाही मांडी घालता येत नाही गुडघ्यावर बसता येत नाही जास्त चालता येत नाही हो की नाही. आता याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. आता जोपर्यंत मणका जागेवर येत नाही गादी बाहेर आलेली मध्ये येत नाही तोपर्यंत क्लिअरच होणार. किती गोळ्या औषधं खाल्ली आहेत उपयोग नाही. मी पुढे गेलीच नाही मी अजून नशीब माया काय नाही तर डॉक्टर देत असते पेन किलर जागे. आता जेव्हा मणका जागेवर जाईल गादीमध्ये येईल तेव्हा येणं चालू होईल म्हणून तुमची जी नस आहे ही जी एवढी असते ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे ती आखडली गेली एवढी झाली म्हणून पाय जवळ घेतलं बरं वाटतं लांब केला काही कळ लागते रगला हो की नाही. आता यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. याला 3 दिवसांनी फरक पडेल 10 दिवसात कव्हर 1-2 याच्यात होणार नाही. याला इथून पुढे नियम आहे बिना वेळचं चालायचं नाही बिना वेळचं काम करायचं नाही उभं राहायचं वाकून काम करायचं नाही वाकून वजन उचलायचं पालतं झोपायचं समजलं. आंबट वाटतं थोडे दिवस खायचं नाही मांडी घालणं गुडघ्यापासून थोडे दिवस बंद 3 दिवसांनी परत पुढे 10 दिवसात ओके ठीक आहे. पालतं झोपा पूर्ण पालतं झोपा लूज रिलॅक्स 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 लूज 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 अंग चोरू नको. दिला सोडा खुश होतो पण माहिती काना दो कमरा ठेवा ना गाडी अशी कमरा आज बाय सरळ कर गाडी करा बस लूज घाबरू नका. सेम पाय इकडे डोकं डोकं इकडे पाय इकडे
आवाज आला ना करा खालचं काय करू मन के शिरा जागेवर नाही ना सगळं कसं काम करत होतं आता काय करू बाबा रिलॅक्स कुठं पाय चाळी फालतू फालतू बाबा घ्या पाठीमागं हात मागं घ्या खाली 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 रिलॅक्स रिलॅक्स इकडे मागं रिलॅक्स सर्व झोपवता पाय बघा उतार माहिती वाल्याचं काम राहतं सर काय इकडं गाडी बंद कर. नाही खाली मागं हात पुढे घ्या आजी घाबरू नका पाय मोकळे हे सोडा लूज लूज फालतू झोपा आजी फालतू झोपा काय इंजेक्शन देतो कप लावायचं फालतू झोपा पेशंटला बोलायचं कुठं लावायचं बरं पाय गोळा आले आपला सीन चालू झाला आज ना बाई एक नंबर ध्यान होतं पण माणसं नाही होतं ना आता मला काय जर नाही जाण नाही काय नाही खेड्यावर लपण नाही ना काही मग बाकी माणसं असल्यामुळं घरचं नाही किती जाईल कोणी करायला करायचं नाही हो हो गोकुळी शेंगार किती सगळं काम करायच लागत बाय कोणी करायचं ठीक आहे